नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड, मार्कशीट, मोबाईल, लायसन किंवा त्यासारखे काही कागदपत्र हरवले किंवा चोरीला गेले तर त्याचा आपल्याला नवीन घेण्यासाठी FIR लागतो. तर ते FIR आपल्याला लॉस्ट फाउंड रिपोर्ट जो आहे तो ऑनलाईन कसा दाखल करायचा हे या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा, तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमधून मिळेल. तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत जातील. तर मित्रांनो, चला सुरू करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यावर किंवा कोणत्याही ब्राउझरमध्ये गेल्यावर लॉस्ट फाउंड रिपोर्ट या बटनावर सर्च करायचं आहे. लॉस्ट फाउंड रिपोर्ट आपल्याला तिथं टाकायचा आहे. तर तिथं आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्याचे, महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत त्यांचे वेगवेगळे पोर्टल आहेत लॉस्ट फाउंड रिपोर्ट सबमिट करण्यासाठी. तर आपण आज जे पाहणार आहोत ते पुणे जिल्ह्यासाठी पाहणार आहोत. तर इथं पुणे जिल्ह्यासाठी लॉस्ट फाउंड रिपोर्टचं जी वेबसाईट आहे ती www.punepolice.government.in ही वेबसाईट आहे. ते या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. या वेबसाईटवर आपण गेल्यानंतर लॉस्ट अँड फाउंड असा ऑप्शन येतो, पुणे पोलीसचा लोगो येतो, त्याच्याखाली रिपोर्ट टाईप, मग लॉस्ट आयटम रिपोर्ट आहे का फाउंड आयटम, म्हणजे तुम्हाला सापडलं आहे का हरवलं आहे तुमचं ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तो एरिया सिलेक्ट करायचा आहे, मग जिथं तुमचं डॉक्युमेंट हरवलेलं आहे तो एरिया तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, त्या पोलीस स्टेशनचा एरिया सिलेक्ट करायचा आहे. तर त्याच्यानंतर कोणतं डॉक्युमेंट, कोणतं आर्टिकल तुमचं हरवलं आहे, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटिंग कार्ड, मार्कशीट काय हरवलं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. मोबाईल हरवला तरी तुम्ही इथून रिपोर्ट करू शकता. त्याच्यानंतर डॉक्युमेंट ID नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे, म्हणजे जे ID नंबर आहे, मोबाईल असेल तर मोबाईलचा IMEI नंबर तुम्ही तिथं टाकू शकता. त्याच्यानंतर लॉस्ट फाउंड डेट टाईम, म्हणजे कधी हरवला आहे ह्याची तारीख आणि वेळ तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची आहे. वेळ सिलेक्ट केल्यानंतर प्लेस ऑफ लॉस्ट फाउंड अँड अदर डिटेल्स इफ एनी, मग कोणत्या जागेवर ते हरवलं हे विचारतं. तर तुम्हाला तिथं जागा चूज करायची आहे. जागा तुम्हाला माहिती असेल तर तिथं ती जागा टाकायची आहे. त्याच्यानंतर तुमचं पूर्ण नाव तिथं टाकायचं आहे. फुल नेममध्ये तुम्ही पूर्ण नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल ID तिथं एंटर करायचा आहे. इथं मेल ID तुम्हाला टाकायचा आहे, जो चालू मेल ID आहे तो चालू मेल ID टाकायचा आहे. काही इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्यावर तुम्हाला शेअर केले जाऊ शकते. मेल ID टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तिथे एंटर करायचा आहे. जर मोबाईल हरवला असेल तरी तुमच्याजवळ आत्ता जे कॉन्टॅक्ट नंबर आहे तो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे. तिथं कॉन्टॅक्ट नंबर फॉर OTPमध्ये तुमचा करंट चालू मोबाईल नंबर टाकायचा. तुमचा ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचा पिनकोड जो आहे एरियाचा तो पिनकोड तुम्हाला तिथं टाकायचा आहे. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे मित्रांनो. पिनकोड इथे टाकल्यानंतर आर्टिकलचं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे, म्हणजे तुमचं काय हरवलं आहे आणि त्याचा डॉक्युमेंट नंबर काही असेल तर डॉक्युमेंट नंबर तुम्ही तिथं टाकू शकता. आणि एक्स्ट्रा माहितीसाठी तुम्ही कुठं हरवलं, कुठं गेला होता तेवढं तुम्हाला टाकायचं असेल तर ते टाकू शकता, नाहीतर बाकीची टाकायची गरज नाही. इथं तुम्ही आर्टिकलचं डिस्क्रिप्शन तिथं टाकल्यानंतर खाली आपल्याला सबमिट हे एक ऑप्शन दिसतं. इथं खाली एक डिक्लेरेशन येतं, त्या डिक्लेरेशनला आपल्याला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर कॅप्चा कोड जो आहे तो कॅप्चा कोड एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येतो. तो OTP नंबर जो आहे तो आपल्याला इथं एंटर करायचा आहे. 6 आकडी OTP असतो आणि तुम्ही जे नंबर फॉर OTPसाठी दिला होता तो नंबर त्या नंबरवर तुमचा हा OTP येतो आणि तो OTP तुम्हाला इथं
टाकायचा आहे. 6 आकड्याचा OTP असतो. तुमच्या ज्या नंबरला अगोदर तुम्ही ते नंबर तिथं टाकला आहे, मेल ID नंबर, त्याच्यामध्येच तो येतो. इथं OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमचा असा रिपोर्ट जनरेट होतो आणि तो डिजिटल सिग्नेचरचा रिपोर्ट असतो. त्याच्यावर कोणाच्या साईनची गरज राहत नाही. तुम्ही डायरेक्टली हे लॉस फाउंड रिपोर्ट तुमचा फर्स्ट FIR म्हणून तुम्ही सबमिट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही नवीन एखादा डॉक्युमेंट किंवा नवीन सिम तुम्ही त्या ह्याच्यावरून घेऊ शकता. तर हे पुणे जिल्ह्यासाठी आहे मित्रांनो. असंच बाकीच्या जिल्ह्यासाठी पण सुविधा आहेत. तर याच्यात काय अडचण आली तर मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रांना शेअरसुद्धा करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील.